बघा सगळे जितके गाणारे लोक आहेत त्यांनी त्याच्या प्रती किती कृतज्ञ असलं पाहिजे की तो स्वतः गात नाही आहे, मोठा डॉक्टर आहे, होमिओपॅथीला अमरावती शहरामध्ये प्रसिद्धी मिळवून देणारा डॉक्टर आहे. तो स्वतः गात नाही पण ऐकायला इथे येतो आहे. तर असे आमचे डॉक्टर रामगोपाल तापडिया सर आमच्या मित्रमंडळीचा एक आधारस्तंभ, जगातील एकमेव त्यांच्यापेक्षा मोठा वयाने असलेला गोविंद कासट असेल जो कायम त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. मोठा भाऊ पैसे घेतो का लहान भावाकडून, पण नाही, ते स्वतःहून द्यायचे आणि म्हणायचे अंध अपंग मुके भरे. नुसते ते नाही तर त्यांच्या रुग्णांची सुद्धा एक यादी तयार असायची. कुठलाही कार्यक्रम असला आणि त्यांना कळलं की असा कार्यक्रम आहे किंवा मी सांगितलं की एक यादी द्यायची, हे माझे सगळे रुग्ण आहे. म्हटलं डॉक्टर साहब ऐसा मत करो, नहीं तो आपके पेशंट एखाद बार कम हो जाएंगे. हा डॉक्टर तपासतो, नंतर पहिले अंध अपंगांसाठी पैसे मागतो. बोले नाही, वो खुद होके मुझे देते हैं. कारण त्यांनी स्वतः तसं स्वतःपासून सुरुवात करून मग जेव्हा माणूस मागायला निघतो, आम्ही स्वतः पैसे टाकतो आणि मग मागायला निघतो, तर लोक त्याच्यात मदत करतात. आणि कोणतीही चांगली कामं जी आहे ती पैशासाठी थांबत नाही, तीच थांबतात माणसांसाठी. आणि असा माणूस काम थांबू नये म्हणून कायम काम करणारा माणूस डॉक्टर रामगोपाल तापडिया पूर्ण विद्यापीठामध्ये आणि दूरपर्यंत अकॅडमिक काउन्सिल, म्हणजे हे नुसतं अंध अपंगांचं काम झालं पण अकॅडमिकली सुद्धा स्ट्रॉंग असलेला, आणि अनेक लोक त्यांचे भक्त होते. मोठमोठे पेशंट होते, कलेक्टर कमिशनर पासून तर सिनेस्टार पर्यंत, तिथपर्यंत ते आपलं औषध अंगडियांनी पाठवायचे. म्हणजे बघा, दिवसभर काम करताना अंगडियाचे पार्सलसाठी औषध तयार करा, असा एक मोठ्या मनाचा माणूस ध्यानी मनी नसताना अचानक, मला भरोसाही नाही आहे, जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 24 महिलांचा सत्कार मित्रमंडळींनी घेतला होता. त्याच्यामध्ये अग्रेसर असलेला माणूस, तो कार्यक्रम त्यांचा शेवटचा ठरेल असं आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं. एक चांगला माणूस, अकॅडमिकली स्ट्रॉंग माणूस, पेशंटकडे लक्ष पुरवणारा माणूस, संपूर्ण पेशंटची हिस्ट्री ऐकून त्याच्यानंतर त्याला औषध उपचार करायचे. आणि पैशाचा प्रश्न नाही, कधी अडून कोणाला पैसे घेतलेले नाही. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या घरी 2 सर्जन आहे. माझे एक मोठे भाऊ सर्जन आहे, लहान भाऊ सर्जन आहे. हे दोन्ही सर्जन असताना त्यांच्या बायकांना काही आजार झाला तर होमिओपॅथीकडे ते वळायचे आणि डॉक्टर रामगोपाल तापडिया सरांना आठवण करायचे. अशातला हा माणूस आमच्यामध्ये आज नाही आहे, पण त्यांची प्रॅक्टिसची धुरा ते असतानाच सुरू केलेला डॉक्टर सारंग भैया तापडिया आमच्यामध्ये आहे. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून द्या. तो स्वभाव, डॉक्टर साहेबांचा स्वभाव त्यांनी घेतलेला आहे आणि तो सुद्धा डॉक्टरांच्या पावलावर पाऊल ठेवूनच प्रॅक्टिस करतो आहे. तर असं एक चांगलं वातावरण आपल्या होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये तयार करणारा, अंध अपंगांच्या क्षेत्रामध्ये तयार करणारा, आणि गोविंद कासटच्या कार्यक्रमामध्ये, अंध अपंगांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर साहेबांना वेळ कसा मिळतो, हा माहेश्वरी समाजापासून, आम्ही मारवाडी लोक माहेश्वरी समाजापासून सगळीकडे एक प्रश्नचिन्ह होतं की लोक म्हणायचे, वो तुम्हारे कार्यक्रम में बराबर आते यार. बोले हमारे कार्यक्रम में नहीं आते. मतलब मेरे अंध अपंग के कार्यक्रम रहते इसलिए आते. आणि डॉक्टर साहेबांचं उत्तर असायचं की आवड असली की सवड मिळते. त्यांना ती आवड होती अंध अपंगांच्या कामाची. आपल्या प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त सगळं सांभाळून घर दार कुटुंब, एक कुटुंबवत्सल माणूस. सुनबाई सुद्धा तितकीच कॉम्पिटंट डॉक्टर आहे, पण घरी गेले आपण की पहिले पाण्याचा ग्लास, ट्रे, काय हवं नको ते, ती त्यांची संस्कृती, ती त्यांची परंपरा असं मेंटेन करणारे डॉक्टर रामगोपाल तापडिया साहेब. आणि त्यांचे 2 गुण सांगितले आहे की मिठास वाटायचे, ते चॉकलेट खिशात असायचे आणि अत्तर लावायचे. आमच्या मातोश्री कमलताई गवई, लेडी गव्हर्नर, त्यांनी एकदा फक्त सांगितलं, ये मेरे को अच्छा लगा अत्तर. तर जेव्हा जेव्हा मातोश्री येत असतील कार्यक्रमाला, एक वेगळी छोटी शिशी त्यांच्यासाठी ठेवायचे आणि बाकीच्या सगळ्यांना लावून, माऊली तुम्हारे लिए अलग लाया हो, असं एक मनमिळावू व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आज नाही आहे. त्यांना श्यामसुंदर टावरी नावाचे आमचे एक मित्र होते, ते जवळचे, ते गेले होते त्यांच्या आधी, तेव्हा त्यांना एक धक्का बसला होता. नेहमी आमच्याजवळ म्हणायचे, श्यामसुंदर टावरी भैया नाही राहिले. असं त्यांच्या होमिओपॅथीच्या औषधीचा तो भक्त होता. असे अनेक लोक त्यांच्या औषधीचे भक्त होते. म्हणजे डॉक्टर साहेबांनी, मी तो म्हणतो, तू सफेद गोलियां भी दे देंगे ना डॉक्टर साहब, कुछ नहीं करते हुए, तसं करणार नव्हता तो, पण नाही करते हुए दे देंगे ना
तो भी वो अच्छा हो जाएगा असा एक विश्वास असलेला माणूस आज आमच्यामध्ये नाही. चंद्रकांत भैया पोपटने हा कार्यक्रम घडवून आणला. मी या ठिकाणी आमचे सारंग तापडिया भैयासोबत आलेले सचिनजी बाहेती संगमनेरवरून आलेले आहे, शशीदेवी बाहेती या ठिकाणी आहे, पलक झंवर या ठिकाणी आहे, कल्पेश भैया भट्टर, त्याचं तर नाव नेहमी असायचं रद्दीमध्ये. मी घराघरातून वृत्तपत्र रद्दी गोळा करतो तर रद्दीचा गठ्ठा कल्पेश भैया भट्टरचा असायचा आणि 5-6 ठिकाणाहून तो रद्दी आणायचा. त्यानंतर आशिष मालाणी, नंदकिशोर भट्टड, ओम छायल, गणेश मंत्री, उज्ज्वला मालाणी, सर्वेश मालाणी, पूजा मालाणी, चंदा मालाणी, संदीप मालाणी, अनिल बजाज ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. चंद्रकांत भैया पोपट आपण या ठिकाणी यावं आणि सर्व जी नावं मी आत्ता घेतली तापडिया परिवाराची, सारंग भैया से लेके सब जन कृपया या ठिकाणी यावं. एक ग्रुप फोटो आपण काढणार आहे. नंतर बाहेर